मित्रांनो, सगळं बॉलिवूड एका बाजूला आणि करोडोंची कमाई करणारा धुरंधर एका बाजूला, असं सरळ फॅनचं म्हणणं आहे की तुम्ही कितीही चांगला चित्रपट बनवा, फॅनचा एकच प्रश्न असतो, पार्ट 2 कधी येतोय. आणि धुरंधरला तेच होतंय. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला चित्रपट धुरंधरने अनेक ट्रेंड एक्सपर्टचे अंदाज खोटे ठरवले आहेत. रिलीज झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने जगभरात 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यापैकी सुमारे 250 कोटींचा गल्ला फक्त भारतातूनच जमा झाला आहे. शॅक नेल्कच्या आकडेवारीनुसार 5 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 28 कोटींचे नेट कलेक्शन केले. त्यानंतर प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे चित्रपटाची कमाई वाढत गेली. पहिल्या वीकेंडपर्यंत आदित्यधर दिग्दर्शित या चित्रपटाने देशांतर्गत बाजारात 13 कोटींचे निव्वळ कलेक्शन केले. धुरंधर रिलीज होऊन 7 दिवस झाले आहेत, पण आतापर्यंत एकाही दिवशी चित्रपटाची कमाई 2300 कोटींपेक्षा कमी झालेली नाही. चित्रपटाने पहिल्या मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारी देखील प्रत्येकी 27 कोटींची कमाई केली आहे. याकडे चित्रपटाबद्दल लोकांमध्ये असलेल्या चांगल्या चर्चेचा परिणाम आहे. आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई 313 कोटी 75 लाख रुपये झाली आहे. धुरंधरचं बजेट 200 ते 350 कोटींच्या दरम्यान होतं. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच वसूल केला आहे. सहसा मोठे चित्रपट पहिल्या विकेंडला चांगली कमाई करतात, पण सोमवारच्या परीक्षेत त्यांची कमाई घसरते. मात्र धुरंधरच्या बाबतीत असं घडलं नाही. विकेंडप्रमाणेच आठवड्याच्या दिवसांमध्येही त्याची गती कायम राहिली. चित्रपट दुसऱ्या शुक्रवारी देखील 25 ते 28 कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच दुसऱ्या विकेंडला चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्ही धुरंधर चित्रपट पाहिलाय की नाही, आणि जर पाहिला असेल तर तो तुम्हाला आवडलाय का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.